जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील युवक तरुण आमरण उपोषणाला बसले आहे। पारडगाव येथील प्राचीन काळापासून हेमाडपंथी जोगेश्वरी कालभैरवनाथचे जागृत देवस्थान मंदिर असून भूमी अभिलेख सर्वे क्रमांक 286 च्या नकाशातील गट क्रमांक 579 मध्ये झालेली चूक दुरुस्ती करून 7/12 उतार्यावर 9394 शेती पुस्तकाचे आधारे जोगेश्वरी भैरवनाथ मंदिर परिसरातील होळकरकालीन इतिहास 12 व इतर नोंद घेण्यासाठी वारंवार प्रशासनाला लेखी स्वरूपात निवेदन देऊन सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे तसेच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तसेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे गावाच्या तरुणावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। आमरण उपोषणकर्ते विलास अढाव, प्रमोद माकुळे, गोवर्धन ढेरे यांनी सोमवारपासून जोगेश्वरी मंदिरासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। मौजे पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील कालभैरवनाथाचे मंदिर हे 400 वर्षापूर्वीचे ऐतिहासिक मंदिर आहे। या मंदिराचा जी 7/12 आहे याच्यावर सरकार असा उल्लेख आलेला असून याच्यावर मंदिराची आणि मंदिराच्या परिसरात जे छोटे मोठे मंदिर आहेत जे हे गटात येतात 286 सर्वे नंबर व गट नंबर 579 याच्यामध्ये मंदिराचा व 12वाचा उल्लेख नाही। पण याची नोंद करण्यासाठी आम्ही त्याचे जुने पुरावे काढले। त्यात 9394चा उतारा व शेती पुस्तक यात ह्या मंदिराची व छोटे मोठे मंदिर जे या गटात आणि सर्व नंबरमध्ये आहेत याची नोंद आहे। पण आम्ही याला 1 वर्षापूर्वी याचा हे कागद जोडून 9394चा उतारा व शेती पुस्तकाची प्रत जोडून आम्ही तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज केला। त्याला जवळजवळ 1.5 वर्ष झालं। असे आम्ही बऱ्याच वेळेस तिथे गेलो, तोंडी पण बोललो, तर त्यांनी आम्हाला चाल ढकल करीत आज या उद्या या असं करू याचा कुठलाही मार्ग म्हणजे ते 7/12ला त्याचा उल्लेख करून घेतला नाही। ज्याचे पुरावे असताना सुद्धा हे काही वेगळं करायचं नाही, हे सगळं डॉक्युमेंट आहे, याचं सगळं हे फक्त काय करतं 7/12ला उल्लेख करायचा आहे तर तो करता येतो, हे तहसीलदाराचा अधिकार आहे। पण याला जाणून बुजून तहसीलदार तलाठी यांनी कानाडोळा केला आणि याच्यापासून 7/12 नाव घेण्यापासून ती 7/12 वंचित राहिली। ही जी वास्तू आहे, ही मंदिर जे आहे हे वास्तू अतिशय पुरातन 500 ते 600 वर्षापूर्वीची जुनी वास्तू आहे। या ठिकाणी पुरातत्व खात्यांकडून याचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे होतं। या दृष्टिकोनातून याची नोंद इतिहासकालीन जी काही कागदपत्र असतील, इंग्रजांच्या काळातील कागदपत्र असतील तर त्या कागदपत्र आधारे सुद्धा या मंदिराचा जो परिसर जेवढा आहे तेवढा शासनाने आपल्या शासकीय कागदपत्रामध्ये त्याची नोंद करून घ्यावी। या ठिकाणी पूजा अर्चा आम्ही या ठिकाणी पुरोहित आहोत। आमच्या 3 पिढ्या झाल्यात या ठिकाणी आम्ही पूजा अर्चा हे दररोजचं नित्यनेमाची पूजा आहे हे आम्ही करत असतो। इंडिया न्यूज TV 24 करिता नजीर कुरेशी, घनसावंगी, जालना।